हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत कांदा पोह्याची रेसिपी, द ओजी रेसिपी। ह्यासाठी मी पहिलं तुम्हाला साहित्य सांगते। हे आपण 2 कांदे बारीक कापून घेतलेत, कोथिंबीर आणि खोबरं, ओलं खोबरं गार्निशिंगसाठी, कढीपत्त्याची 5 ते 6 पानं, एक साधी हिरवी मिरची बारीक कापून आणि एक तिखटवाली, आपण शेंगदाणे तळून घेतले आहेत, आणि जिरं, मोहरी, साखर, मीठ चवीप्रमाणे आणि हळद अर्धा चमचा आणि पोहे। आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। कढईमध्ये थोडंसं तेल ऍड करून घेतले, त्यात आपण आता टाकूया जिरं आणि मोहरी। तेल चांगलं गरम झालं पाहिजे, चांगलं तडतडू द्या त्याला। त्यात आता आपण ऍड केलं आहे हिरवी मिरची, कढीपत्त्याची पानं, चांगले तळून झाल्याच्या नंतर आपण ऍड करूया कांदे। कांदे चांगले बारीक कापून घेतले आहेत। कांदा पोह्यामध्ये जितके कांदे चांगल्या प्रमाणात टाकू तितकी चांगली टेस्ट येते। कांदा आता चांगला परतून घेऊया आपण। कांदा चांगला शिजवून घ्यायचा आहे। त्यावर झाकण ठेवून थोडी वाफ येऊन चांगला शिजेल तो। कांदा चांगला शिजत आलाय। कांदा चांगला गोल्डन ब्राउन होत आला की त्यात आपण ऍड करूया मीठ आणि जराशी किंचित साखर, त्याने चव चांगली लागते। चांगलं एकत्र करून घेऊया। कांदा आपला शिजतो आहे तोपर्यंत आपण पोहे धुवून घ्यायचे आहेत। पोहे जास्त अगोदर धुवून ठेवू नये, त्याचा लगदा होण्याची शक्यता आहे। तर कांदा तुमचा अर्धा शिजत आला की पोहे पाण्याखाली जरा धुवून त्याला चांगला ओलावा असू एवढे धुवून घ्यायचे। पोहे चांगले धुवून घेतले आहेत, त्यात थोडंसं पाणी राहिलं तरी चालेल। कांदा पण आपला शिजत आलाय चांगला। त्यात आपण ऍड करूया हळद, अर्धा चमचाच घेतली आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हळद मिक्स झाल्यावर पोहे जे आपण भिजवून घेतलेत ते आपण ऍड करूया। त्याला आता एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचे। बघू शकता चांगला पिवळा कलर आलाय त्याला। आता चांगलं मिक्स होऊ द्या। गॅस आपण मध्यमच ठेवलाय। पोहे चांगले एकत्र करून झालेत, त्यात आता आपण ऍड करूया तळलेले शेंगदाणे। शेंगदाणे टाकू शकता किंवा एका कांदा पोह्याच्या प्रकारामध्ये तुम्ही उकडलेला बटाटा सुद्धा ऍड करू शकता, उकडलेले बटाटे, आणि किंवा आपण मटार पण ऍड करू शकतो, ज्याने ते चांगलं कलरफुल दिसतात पोहे आणि खायला पण टेस्ट चांगली लागते। एकदा मिक्स करून घेऊया छान। पोहे असे छान मोकळे झालेत आपले। आता
ह्याच्यासाठी मी गार्निशिंगसाठी ॲड करते खोबरं. ओलं खोबरं घेतलं आपण, ते मी ॲड करते आणि कोथिंबीर. तर मी हे चांगलं एकत्र मिक्स करून घेते. आपले पोहे आहेत रेडी खाण्यासाठी. एकदम सोपी आणि साधी रेसिपी, ब्रेकफास्टसाठी सकाळी करण्यासाठी खूपच सोपी आहे. लवकरात लवकर बनण्यासाठी पण चांगली रेसिपी आहे ही आणि हेल्दी पण आहे. हे आपले पोहे झाले आहेत रेडी. आता मी त्याला एकदा झाकण ठेवून 1 मिनिटासाठी चांगली वाफ येऊ द्या. आता हे 1 मिनिटाने आपण झाकण काढून घेतलं आहे. बघू शकता पोहे किती छान रेडी झाले आहेत. आता आपण हे सर्व करून घेऊया. गॅस बंद करते. अगदी गरमागरम पोहे खाण्यासाठी रेडी आहेत. यावर तुम्हाला आवडत असेल तर लिंबू तुम्ही ॲड करू शकता. आणि मला पर्सनली पोह्यावर टाकून शेव खायला आवडते. तुम्ही साधी शेव पण घेऊ शकता किंवा आलू शेव बाजारात मिळते पॅकेटवाली, ती पण तुम्ही टाकू शकता. तर ही मी थोडीशी ॲड करते. हे झाले आपले कांदे पोहे खाण्यासाठी रेडी. याबरोबर एक गरमागरम चहाचा कप आणि पोहे. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ज़रूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू.